बाळ जन्माला आलं की प्रत्येक आईबाबांना वाटतं की माझं बाळ कधी चालायला लागणार. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील. मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी 1 वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. प्रत्येक आईबाबांच्या मनात प्रश्न असतो की माझं बाळ कधी चालायला लागेल. तर आजच्या भागात आपण बाळाच्या चालण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेपासून वैज्ञानिक सल्ला, आहार, सुरक्षित सराव आणि टाळायच्या चुका हे सर्व काही बघणार आहोत. सो व्हिडिओ संपूर्ण बघा. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं आणि त्याचा प्रवास देखील हा वेगळा असतो. म्हणून लक्षात ठेवा, बाळाच्या चालण्याचा हा प्रवास त्याच्यासाठी आनंदाचा असावा, ना की स्पर्धेचा. बाळ साधारण 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान चालायला लागते. परंतु हा विकास अचानक होत नाही, तर तो टप्प्याटप्प्याने होतो. साधारण 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान बाळ मान धरू लागतं. 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान बाळ रांगू लागतं. साधारण 8 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळ आधार घेऊन उभं राहू लागतं. 10 ते 12 महिन्याच्या दरम्यान बाळ टेबलला किंवा सोफ्याला धरून चालू लागतं आणि साधारण 12 ते 18 महिन्याच्या दरम्यान बाळ स्वतंत्रपणे चालू लागतं. चालण्याची प्रक्रिया ही मसल स्ट्रेंथ, बॅलन्स आणि ब्रेन कोऑर्डिनेशन यांचा एकत्रित परिणाम असतो. म्हणूनच चालायला मदत करायला काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसे की 1. टमी टाईम. बाळाच्या जन्मानंतर साधारण 2 ते 3 महिन्यापासून बाळाला टमी टाईम देण्यास सुरुवात करा. बाळाला मऊ चटईवर पोटावर झोपवून खेळणी दाखवा. दररोज 3 ते 4 वेळा 3 ते 4 मिनिटांसाठी बाळाला पोटावर झोपवल्याने खांदा आणि पाठीचे स्नायू आणि त्याचबरोबर कोर मसल्स हे मजबूत होतात. 2. साधारण 6 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळ रांगू लागतं. त्यामुळे बाळाला रांगण्यासाठी सुरक्षित जागा द्या. खेळणी थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. ती खेळणी घेण्यासाठी बाळ रांगण्याचा प्रयत्न करू लागतं. रांगणे ही बाळाच्या चालण्यापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे बाळाच्या हातापायाचे कोऑर्डिनेशन सुधारते आणि मसल स्ट्रेंथ वाढते. 8 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळ फर्निचर किंवा पालकांचा हात धरून उभे राहण्याचा प्रयत्न करतात. या काळात तुम्ही बाळाला लाकडी वॉकर देऊ शकता. त्याचबरोबर बाळाला हाताला धरून चालवू शकता. यामुळे मेंदूला पुढे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याचप्रमाणे पायांच्या नॅचरल स्टेप पॅटर्न तयार होण्यास देखील मदत होते. साधारण 10 ते 12 महिन्याच्या दरम्यान बाळ फर्निचरला धरून किंवा सोफ्याला धरून चालू लागते. म्हणूनच या काळात बाळाला घरात अनवाणी चालू द्या, जेणेकरून बाळाला पायाखालील जमिनीचा स्पर्श जाणवेल आणि त्यामुळे त्याची ग्रीप सुधारेल आणि त्याचबरोबर पायाचे जे छोटे काही मसल्स असतात ते देखील मजबूत होतात. बाळाला पोषणयुक्त आहार द्या. प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे बाळांची हाडे मजबूत करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स चालू करा. बाळाला सकाळी कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटे घेऊन जा, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाशातून नॅचरली व्हिटॅमिन डी मिळेल. बाळाला खेळण्यातून चालण्यास प्रोत्साहित करा. टाळ्या, हसरा चेहरा आणि शाब्दिक कौतुक यामुळे बाळाच्या मेंदूतील डोपामिन बूस्ट होण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळाचा आत्मविश्वास वाढतो. परंतु या काळात पालकांनी काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. 1. वॉकरचा अतिवापर. वॉकरचा अतिवापर केल्याने बाळाची चालण्याची पद्धत बदलते आणि त्याचप्रमाणे त्याच्या पडण्याचा धोका देखील वाढतो. 2. बाळाला वेळेच्या आधी जबरदस्तीने चालवू नका. असे केल्याने बाळाच्या पायांच्या स्नायूवर ताण येऊ शकतो. 3. बाळाला जास्त काळ उभं करू नका. असे केल्याने बाळाच्या पायाच्या सांध्यांवर ताण येऊ शकतो. कधीकधी या सांध्यांना इजा देखील होऊ शकते. जर बाळ 18 महिन्यानंतर देखील चालत नसेल किंवा बाळाचा चालताना तोल जात असेल किंवा बाळाचे पाय वाकडे दिसत असतील तर तुमच्या बाळरोग तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्या. बाळाचं चालणं हा एक नैसर्गिक टप्पा आहे. म्हणूनच आपण योग्य आधार, पोषण आणि प्रोत्साहन देऊ शकतो.
ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह.